रिगरस क्वेश्चन सॉल्विंग. साइन 495 डिग्रीज पिरियडिसिटी ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला माहिती आहे. आणि तसं पण आपण 496 ला 360 प्लस समथिंग लिहू शकतो ना. आपल्याला 360 चे मल्टिपल माहिती आहे. 360 इंटू 1 360 इंटू 2 720 इंटू 3 किती 1080 इंटू 4 1440. बरोबर. मग हा जो अँगल आहे ह्याच्यातून मी काय करतोय 360 मायनस करतोय कारण हा 360च्या जवळ आहे. तर ह्याच्यातून मी 360 मायनस केला तर 5 3 1 135. म्हणजे फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ साइन 495 डिग्रीज इज ॲज सेम ॲज फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 1 वी कॅन से 490 नाही 360 डिग्रीज प्लस 135 डिग्रीज. बर. तुम्हाला माहिती आहे की साइन ऑफ 360 प्लस थीटा 360 नाही तुमच्यासाठी हे 360 पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बाउंड्री लाईन आणि प्लस म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते 135 ला पाहूच नका तुम्ही. 135 ला पाहू नका. 360 प्लस इकडे लक्ष द्या फक्त. 360 प्लस 360 प्लस काय सांगतो फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. तुम्ही म्हणाल 360 प्लस 135 म्हणजे डायरेक्ट क्वाड्रंटच सांगून द्याल तुम्ही. तर थोडं थांबा. 360 प्लस म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये फर्स्ट. साइन 360 प्लस थीटा इज साइन थीटा. बरोबर. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार दॅट इज इक्वल टू साइन 135 डिग्रीज. आता साइन 135 डिग्रीज काय असतो मग त्या 135 ला पण मी असं लिहितोय पिरियडिसिटी वापरतोय मी. पण 135 ला 180 मायनस 135 जर केलं तर मला हे सांगायचंय तुम्हाला की याचा आन्सर 45 डिग्रीज येणार आहे. म्हणजे तुम्ही याला 180 मायनस 45 लिहू शकता. 180 मधून 135 मायनस केला तर 45 येतोय. म्हणजे 180 मधून 45 मायनस केला तर 135 येणार. म्हणजे तुम्ही याला लिहिणार साइन ऑफ 180 डिग्रीज मायनस 45 डिग्रीज आणि साइन 180 मायनस थिटा पाय. 180 म्हणजे बाउंड्री लाईन काय असणार आहे बाउंड्री लाईन इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे साइन ऑफ 45 डिग्रीज 180 मायनस साइन 180 मायनस थिटा इज साइन थिटा. सो साइन ऑफ 45 डिग्रीज आणि साइन 45 डिग्रीज काय 1/√2. 1/√2 आन्सर आलं ह्याचं. कॉस 930 डिग्रीज सॉल्व्ह करू शकता का. कॉस ऑफ 930 डिग्रीज मग 360चा मल्टिपल 3 थर्ड मल्टिपल किंवा 3 इंटू 360 डिग्रीज 1080. बरोबर ना. मग 1080 मधून म्हणजे तो 1080च्या जवळ आहे 930 की 720च्या जवळ आहे 1080. ठीक आहे ना. मग मी याला काय करतोय 1080 मधून 930 मायनस करतोय. किती उरतात आहे 0 5 आणि 1. ओके 150. म्हणजे मी असं लिहू शकतो की कॉस ऑफ 930 डिग्री जो आहे तो आता कॉस ऑफ 1080 मायनस 150 डिग्रीज आहे. मायनस 150 डिग्रीज आणि कॉस 1080 म्हणजे ही बाउंड्री लाईन माहिती ना तुम्हाला. 0 बरोबर. हे असं 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय इकडं पाहायचं 5 पाय 6 पाय. ठीक आहे. म्हणजे 1080 तर खरं किती पाय 6 पाय 6 पाय. बरोबर. 6 पाय म्हणजे 3 इंटू 2 पाय. बरोबर. मग 6 पाय इथं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामधून मायनस करताय. मी म्हणतोय 150 डिग्रीला पाहू नका. तुम्ही फक्त एवढंच पहा 1080 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहात तुम्ही. कोणत्या क्वाड्रंट मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह. म्हणजे ह्याचं आन्सर येणार पॉझिटिव्हचा कॉस 150 डिग्रीज इजंट इट. आता कॉस 150 म्हणजे 180 मायनस 30. 180 मायनस 30 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुम्ही ह्याला अलाइड अँगल फॉर्म्युले बाय द वे आपण यूज करतोय. आणि ह्याला मी लिहितोय 180 डिग्रीज मायनस 30 डिग्रीज. बरोबर. आणि कॉस 180 मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह. मग निगेटिव्हचा कॉस थिटा आणि कॉस 30 डिग्री √3/2 मायनसचा साइन ऍज इट इज. तर ह्याची व्हॅल्यू काय येणार मायनसचा √3/2. मायनसचा √3/2. समजतंय. टॅन 840 डिग्रीज याची व्हॅल्यू सांगू शकता तुम्ही आरामात सांगू शकता. ठीक आहे. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन.
शो दॅट कॉस 25 डिग्री, अरे असे अँगल्स आलेतात आपल्याला, त्यांच्या व्हॅल्यूज नाही माहिती, म्हणजे इथं काहीतरी फॉर्म्युले वगैरे युज करून मगच प्रोसीड करावं लागणार आहे. कॉस 24 डिग्रीज इकडे लक्ष असलं पाहिजे, कॉस 55 डिग्रीज, कॉस 125 डिग्रीज, कॉस 204 डिग्रीज आणि कॉस 300 डिग्रीज इक्वल टू 1 बाय. काय करावं सांगा, काय केलं पाहिजे आपण? आता हा हा जो 125 आहे ना, इथं मला समजतंय की अरे 180 मायनस, जर मी 180 मायनस 55 केला ना, 180 मायनस 50, 180 मायनस 50 किती? 130 मायनस 5 इज 125. बरोबर, मग 180 मायनस 55 जर केला तर 125 येतोय. ठीक आहे, बर. आता 204 आणायचा आहे. कसा आणू शकता तुम्ही? 204 आणि 24 डिग्रीज मधलं रिलेशन पहा. 180 मध्ये 24 ऍड करा. अरे समजतंय का? दॅट विल बी 204 डिग्रीज. मग LHS जी आहे तिला मी आता प्रॉपर करून लिहितोय. मी ते अँगल्स इंट्रोड्यूस करतोय अलाइड अँगलच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे LHS, आता LHS मध्ये हा जो कॉस 24 आहे त्याला मी कॉस 24 डिग्रीज लिहितोय. कॉस 55 आहे त्याला मी कॉस ऑफ 55 डिग्रीज लिहितोय. पण कॉस 125 डिग्रीजला मी कॉस ऑफ 180 मायनस 55 डिग्रीज लिहितोय. आणि कॉस 204 ला कॉस ऑफ 180 डिग्रीज प्लस 24 डिग्रीज असं लिहितोय. आणि अजून कोण उरलाय? कॉस 300 डिग्री. आता 300 ला 360 मायनस 60 असं लिहितो. कॉस ऑफ 360 डिग्रीज मायनस 60 डिग्रीज. बरोबर. आता पहा एक्सप्रेशन काय बनतील. कॉस 24 डिग्री, आता तुम्हाला माहिती आहे कॉस 24 आणि कॉस 180 मायनस 20, सॉरी 180 प्लस 24, 180 प्लस 24 थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, तर हा बनणार आहे, हा काय बनणार आहे? मायनसचा कॉस ऑफ 24 डिग्रीज. आणि ह्याला मायनसचा कॉस 25 डिग्रीजला प्लसचा कॉस 24 डिग्रीज कॅन्सल होणार आहे. समजतंय का? आता पहा, हा जो आहे कॉस 180 मायनस 180 मायनस 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह, म्हणजे हा बनणार आहे मायनसचा कॉस ऑफ 55 डिग्रीज. आणि मायनसचा कॉस 55 डिग्रीजला प्लसचा कॉस 55 डिग्रीज कॅन्सल होणार. आता राहिला काय मग? कॉस 360 मायनस 60 डिग्रीज. 360 मायनस फोर्थ मध्ये कॉस पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याचा आन्सर येणार आहे कॉस ऑफ 60 डिग्रीज. पॉझिटिव्हचा कॉस ऑफ 60 डिग्रीज आणि कॉस 60 1/2 असतो. कॉस 60 1/2 असतो. समजतंय? इझी आहे. अप्रोचेस लागणं किंवा अँगलला ऑब्झर्वेशन स्किल्स मॅटर्स अलॉट. बरोबर, ऑब्झर्वेशन स्किल मॅटर करतात. तुम्हाला एक्सप्रेशन दिसलं तर घाबरून न जाता अटॅकिंग स्ट्रॅटेजी अप्लाय करा. आणि नसेल येत तर प्रामाणिकपणे सोल्युशन. ठीक आहे, कोणीच सर्वज्ञानी नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने येतात. ठीक आहे, मॅथमॅटिक्स इज द सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे. सेक बरं, हा हे असे माहितीतले अँगल वाटतायत आणि वाटतायत की बाबा स्टँडर्ड आहेत अँगल, तर मग आता काही टेन्शन नाहीये. 840 जो अँगल दिसतोय आपल्याला 840चा, त्याला मी 720 प्लस समथिंग समथिंग असं काहीतरी लिहू शकतो. 720 किती ऍड करावे? 720 20 ऍड करावे, मग 740 आणि अजून 100 ऍड करावेत, म्हणजे 840 म्हणजे 120. 720 डिग्रीज प्लस 120 डिग्रीज असं लिहू शकतो. 945 मायनसचा असू द्या पण प्लसचा कन्सिडर करा सध्या. 945 डिग्रीज हा मला वाटतं 1080 मायनस 135, 1080 1080 मायनस 135 करून पहा वाटलंच तर. 1080 मधून 135 सबट्रॅक्ट करा. 5 7 मधून 3 4, बरोबर, आणि 10 मायनस 1 इज 9, म्हणजे 1080 मायनस 135. समजतंय का? मायनसचा 135 डिग्री. बरं, आपण आपल्या ज्या काही अँगल्सला आहे ना, म्हणजे दे आर द कोटर्मिनल अँगल्स, आणि कोटर्मिनल अँगल्स ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज सेम असतात. बरोबर ना? आता 600 डिग्रीज काय लिहाल? 720 डिग्री मायनस 120 डिग्रीज. बरोबर. आणि 690 ला काय लिहाल? 720 मायनस 30.
720 मायनस 30. ओके. आता थोडस आपण क्विकली करतोय सॉल्व, कारण आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सॉल्व करायचे. 720 प्लस मला सांगा, 720 म्हणजे 4 पाय, 2 पाय म्हणजे 360 इंटू 2 720 म्हणजे 4 पाय. प्लस करताय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर पुढचं पाहूच नका, मी तुम्हाला म्हणतोय तुमचं लक्ष ना फक्त ह्याच्यावर असलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे? ह्याच्यावर असलं पाहिजे. ठीक आहे. आता पहा, 720 प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक पॉझिटिव्ह, सेक ऑफ 120 डिग्रीज बनणार हा. आता कॉट ऑफ मायनसचा आहे, तर कॉट ऑफ मायनस थिटा इज मायनस कॉट थिटा. हे मला माहिती आहे. आणि 945च्या जागी मी काय टाकणार पहा, 945 म्हणजे काय, 1080 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये 1080 मायनस फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट असतो निगेटिव्ह. म्हणजे मला हे सांगायचं की ह्याचं पुढे जाऊन काय बनणार आहे. 945 मायनसचं साईन ऑलरेडी बाहेर काढलंय आपण, आणि कॉट ऑफ 945 म्हणजे मायनसचा कॉट ऑफ 135. आर यू गेटिंग दिस? मायनसचा कॉस ऑफ मायनस साईन काय येतंय, कारण आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातोय. 1080 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह असतो. कळतंय? बर. आता हे एक मायनसचं साईन आणि हे एक मायनसचं साईन, असे दोन मायनसचे साईन ह्याला कॉट ऑफ 135 डिग्रीज बनवतील. काय बनवतील? कॉट ऑफ 135 डिग्रीज बनवतील. समजतंय? प्रॉपर समजतंय की कन्फ्युजन आहे? कोणाला काय कन्फ्युजन असेल विचारू शकता. असं काही नाही हे चालू आहे मग कन्फ्युजन नाही विचारायचं. डाऊट्स आहे कोणाला काही याच्यात? बर. आता नेक्स्ट पहा, प्लसचा साइन 600 डिग्री. साइन 600 डिग्री, 600 म्हणजे काय? हा, साइन 600 म्हणजे काय? 720 मायनस 720 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह, तर मायनसचा साइन मग पहा इकडं 120 डिग्रीज, मायनसचा साइन 120 डिग्रीज इंटू इंटू काय, टॅन ऑफ मायनस. बर, त्याला आधी आपण असं लिहू, मायनसचा टॅन 690 डिग्रीज आणि मग पाहू 690 डिग्रीज कडं. आता टॅन 690 डिग्रीज हा, हे मायनस साइन ऑलरेडी समोर आहेच. टॅन 690 डिग्रीजला काय लिहिणार तुम्ही? 720 मायनस 720 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह, तर मायनसचा टॅन ऑफ 30 डिग्रीज, मायनसचा टॅन ऑफ 30 डिग्रीज, मायनस मायनस प्लस होणार म्हणजे टॅन ऑफ 30 डिग्रीज. आता व्यवस्थित पहा, अजूनही ह्या 120 ला आपल्याला, किंवा तुम्हाला युनिट सर्कल मेथड पाहिजे, मग आता तुम्हाला हे जाणवतंय का रे 120चा काढायचा समजा साइन कॉस टॅन, तर तुम्हाला खरं तर युनिट सर्कलची गरजच नाही. 120 ला 180 मायनस 60 लिहू शकता, आणि साइन 180 मायनस 60 इज व्हॉट, साइन 60 मीन्स फाइंडिंग साइन 120 डिग्रीज, फाइंडिंग साइन 60 डिग्रीज. पण युनिट सर्कल मेथड आपल्याला आयडिया देते की हा, मोठे जरी अँगल असतील म्हणजे अबव दॅन 90 डिग्रीज वाले अँगल किंवा ऑब्ट्यूज अँगल, तर त्यांच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण कसं काढतो. ठीक आहे. बर. आता व्हॅल्यूज काढू. सेक 120 डिग्रीज, आता 120 ला पुन्हा 180 मायनस 180 डिग्री मायनस 60 डिग्रीज आपण लिहूयात, आणि कॉट 135 डिग्रीला कॉट ऑफ 180 मायनस 45 डिग्रीज. बरोबर. इथं मायनसचा साइन 120 डिग्रीज, तर मायनसचा साइन 180 डिग्रीज मायनस 60 डिग्रीज आणि इंटू टॅन 30 डिग्रीज मध्ये प्लसचं साइन आहे. आता व्यवस्थित पहा, सेक ऑफ हा काय बनणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह, सेक निगेटिव्ह. सेक निगेटिव्ह येणार आहे, तर मायनसचा सेक हा काय बनणार आहे, मायनसचा सेक 60 डिग्रीज, मायनसचा सेक 60 डिग्रीज इंटू कॉट ऑफ 180 मायनस, कॉट 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट पण निगेटिव्ह, तर मायनसचा कॉट 45 डिग्रीज, मायनसचा कॉट ऑफ 45 डिग्रीज, आणि हे मायनसचं साइन ऍज इट इज, साइन ऑफ 180 मायनस 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह,
म्हणजे साइन ऑफ 60 डिग्रीज, साइन ऑफ 60 डिग्रीज इंटू टॅन 30 डिग्रीज, इंटू टॅन 30 डिग्रीज. बर, आता व्यवस्थित पाहायचंय, मायनस मायनस, हे एक मायनस साइन, हे एक मायनस साइन निघून जाईल. सेक 60 डिग्रीज म्हणजे 2, कारण कॉस 60 1/2, सेक 60 रेसिप्रोकल ऑफ 1/2 दॅट इज 2 इंटू कॉट 45 डिग्रीज 1, टॅन 45 1, तर कॉट 45 पण 1 मायनसचा साइन 60 डिग्रीज √3/2, √3/2 आणि टॅन 30 डिग्रीज 1/√3. टॅन 30 म्हणजे साइन 30 अपॉन कॉस 30, साइन 30 1/2, कॉस 30 √3/2, 2 2 कॅन्सल, 1/√3, 1/√3. आता √3 ला √3 कॅन्सल, 2 मायनस 1/2. अरे 2 मधून अर्धा गेला, दीड राहिला, दीड म्हणजे 3/2, अडीच म्हणजे 5/2, 3.5 म्हणजे 7/2, बरोबर. किंवा ज्यांना असं नाही जमत त्यांनी काय करावं, 4 मायनस 1 इज 3/2. इझी. ओके, आता हे पहा, हे तर एकदम इझी, एकदम इझी. काय आता माहितच झालंय आपल्याला. बरं चला, कोसेक 90 मायनस. बरं 90 मायनस, 90 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्हच असणारे सगळे अँगल्स, म्हणजे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. कोसेक 90 मायनस म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटरी टी येणार, बरोबर ना. कोसेकचा कॉम्प्लिमेंटरी सेक, मग हा सेक थिटा बनणार, बरोबर. साइन 180 मायनस, 180 मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, तर हा साइन थिटा येणार. कॉट 360 मायनस, 360 मायनस, 360 मायनस म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह, मायनसचा कॉट थीटा, मायनसचा कॉट थीटा. सेक 180 प्लस, 180 प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट, थर्ड मध्ये कॉस निगेटिव्ह, तर सेक पण निगेटिव्ह, तर मायनसचा सेक थीटा, बरोबर. टॅन 90 प्लस, 90 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह, आणि 90 प्लस तर टॅनचा कॉम्प्लिमेंटरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉट थीटा, बरोबर. आणि साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, टॅन ऑफ मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा, सेक ऑफ मायनस थीटा इज सेक थीटा, कोसेक ऑफ मायनस थीटा इज मायनस कोसेक थीटा, बरोबर. तसं हा मायनसचा साइन थीटा. हे पहा, 4 मायनस साइन आहेत, ही मायनस प्लस करून देईल, आणि ह्या मायनसला ह्या मायनसने डिवाइड कराल तर प्लस होऊन जाईल. आता राहिलं काय, सेक थीटा, सेक थीटा, सेक थीटाला सेक थीटा कॅन्सल, कॉट थीटाला कॉट थीटा कॅन्सल, साइन थीटाला साइन थीटा कॅन्सल, आन्सर पण इझी. ओके, नेक्स्ट. कॉट ऑफ π/2 प्लस थीटा, दिस इज युअर होमवर्क. हे इझी आहे. π/2 म्हणजे 90, समजलं पाहिजे तुम्हाला. π/2 म्हणजे 90, कॉट π/2 प्लस, π/2 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट, π/2 प्लस सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह, तर मायनसचा कॉटचा कॉम्प्लिमेंटरी टॅन, तर मायनसचा टॅन थीटा असं बनणार, बरोबर. आणि सिंपलच आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन हे करायचंय एकदम क्विकली. हा काय बनणार, मायनसचा कॉट थीटा, मायनसचा टॅन थीटा, कारण कॉम्प्लिमेंटरी, मायनसचा टॅन थीटा. हा काय बनणार, मायनसचा साइन थीटा, कॉट ऑफ पाय मायनस थीटा, पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट निगेटिव्ह, तर मायनसचा कॉट थीटाच, बरोबर. 2 पाय मायनस कॉस ऑफ 2 पाय मायनस, 2 पाय मायनस फोर्थ क्वाड्रंट, 2 पाय मायनस फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह, तर कॉस थीटा, पाय प्लस, पाय प्लस, पाय प्लस सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, सेकंड नाही थर्ड क्वाड्रंट, सॉरी, पाय प्लस थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह, तर मायनसचा साइन थीटा, आणि 2 पाय मायनस फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह, तर मायनसचा टॅन थीटा. आता होणार काय, किती मायनस साइन्स आहेत, किती मायनस साइन्स आहेत, 1 2 3 4 5, ऑड, ऑड मायनस साइन्स आहे, तर निगेटिव्हचा साइन येणार, ठीक आहे. निगेटिव्हचा साइन तर येणारच आहे, साइनला साइन कॅन्सल, अजून काय, टॅन ला टॅन कॅन्सल, आणि कॉट अपॉन कॉस, मायनसचा कॉटला मायनसचा कॉस अपॉन साइन लिहू शकता, आणि डिवाइडला कोण आहे, डिवाइडला आहे कॉस थीटा, कॉस थीटाला कॉस थीटा कॅन्सल, हा याच्याशी मल्टिप्लाय होणार आहे, मायनसचा 1/साइन थीटा म्हणजे मायनसचा कोसेक थीटा, मायनसचा कोसेक थीटा, इझी.
ओके. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. इथं पॅटर्न ऑब्झर्वेशन वाले क्वेश्चन्स आहेत, सीईटीत येतात असे क्वेश्चन्स. साइन 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 मायनस मायनस साइन आणि पाय बाय 15 डिनॉमिनेटर सगळ्यांचा 15. हा, ह्याच्या पुढचा क्वेश्चन असा असणार आहे की ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर आपल्याला चेंज करावा लागणार आहे. हा, अशा टाइपच्या क्वेश्चन. आता साइन 15 डिग्रीज. आता करायचं काय? तर अँगल कंबाईन करून पाहायचे की हा, तुम्हाला तुमचा कोणता तरी बाउंड्री लाईन वाला अँगल मिळतोय का? बाउंड्री लाईन वाला अँगल तुम्हाला माहिती पाय 1 पाय, सॉरी 0 तुमच्यासाठी 0 पाय बाय 2, देन 2 पाय बाय 2 म्हणजे पाय, 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 6 पाय बाय 2 असे अँगल्स बनतायत का चेक करायचंय. आणि आपण पाहतोय तर अरे, मी ज्यावेळी ह्या दोघांना कंबाईन करतोय ना, कोणाला? ह्या दोघांना, तर 5 पाय बाय 15 मिळतोय. ह्या दोघांना कंबाईन केलं तर आणि ह्या दोघांना जर कंबाईन केलं म्हणजे न्यूमरेटरला ऍड केलं तर 15 पाय बाय 15, दॅट इज गुड. आणि इथं पण 15 पाय बाय 15 असं काहीतरी मिळतंय मला. बरं. मग मी ह्या दोघांना सोबत घेणार, एलएचएस कन्सिडर करणार. हे दोघे सोबत साइन पाय बाय 15 मायनस साइन 14 पाय बाय 15 प्लस साइन 4 पाय बाय 15 मायनसचा साइन 11 पाय बाय 15. आता मी करतोय काय, हा जो 11 पाय बाय 15 आहे त्या दोघांना कन्सिडर करतोय. हा जो 11 पाय बाय 15 आहे ना, त्याला असं लिहितोय 15 मायनस किंवा 15 पाय मायनस 4 पाय अपॉन 15. पहा डिनॉमिनेटर वर बनवलाय मी, वर तयार झालाय डिनॉमिनेटर. 11 पाय ला कसं लिहितोय मी 15 पाय मायनस 4 का, कारण 4 त्याचं म्हणजे त्याला कॅन्सल करणारा कोणीतरी प्रेझेंट असणार आहे. राईट हँड साईडला किंवा ऑप्शन मध्ये मला 0 पण दिसतंय, तर माझा एक अप्रोच असा जातोय. ठीक आहे. मग मी म्हणतोय की अरे 15 पाय अपॉन 15 इज पाय आणि मायनसचा 4 पाय बाय 15. आणि तुम्हाला माहिती की साइन पाय मायनस साइन ऑफ पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन तर पॉझिटिव्ह, तर हा पॉझिटिव्हचा साइन 4 पाय बाय 15 बनणार मग, बरोबर. अरे बनणार का, हे कळतंय? कळतंय सगळ्यांना? 11वी कळतंय? ओके. साइन 4 पाय बाय 15 ला साइन 4 पाय बाय 15 कॅन्सल. ओके. आता पहा, इकडं पहा, इथं पण काय सेम ट्राय. 14 पायला मी 15 पाय मायनस पाय बाय 15 लिहितोय, म्हणजे पाय मायनस 15 पाय अपॉन 15 इज पाय मायनसचा पाय बाय 15 आणि ह्या दोघांना कन्सिडर करतोय. तर साइन ऑफ पाय मायनस पाय बाय 15, पाय मायनस पाय बाय 15 सेकंड क्वाड्रंट मध्ये आहोत आपण. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह, तर हा पॉझिटिव्हचा साइन पाय बाय 15. पॉझिटिव्हचा साइन पाय बाय 15, इथं निगेटिव्हचं साइन आहे मध्ये, त्याच्यामुळे ह्याला हे कॅन्सल होईल. मध्ये निगेटिव्हचं साइन असल्यामुळे दोन्हीकडं. तर उरलं काय? काहीच नाही. आन्सर इज 0. आन्सर काय आलंय? 0 आलं. बोर्डला व्यवस्थित लिहायचं, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप. हे जे मी असं लिहितोय ना, ते बोर्डला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहायचं. इझी आहे का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. साइन स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स आणि साइन स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स. आणि एक छान गोष्ट आपल्याला जाणवते की दोघांचं ऍडिशन जे आहे ते पाय बाय 2 आहे. का? मायनस एक्स ला प्लस एक्स कॅन्सल, पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 पाय बाय 2. ठीक आहे ना? पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 पाय बाय 2 म्हणजे पाय बाय 4 मायनस एक्स प्लस पाय बाय 4 प्लस एक्स जर तुम्ही केलं तर मायनस एक्स ला प्लस एक्स कॅन्सल आणि आन्सर इज 2 पाय बाय 4. 2 पाय बाय 4 म्हणजे काय? पाय बाय 2. पाय बाय 2 अँड दॅट्स गुड. आणि म्हणून मी काय म्हणतोय माहितीये, म्हणून मी म्हणतोय की आपण एक अजम्पशन करूयात इथं ह्याला प्रूव्ह करण्यासाठी. एलएचएस तर करूयात कन्सिडर. एलएचएस इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 मायनस एक्स प्लस साइन स्क्वेअर ऑफ
पाय बाय 4 प्लस एक्स. आणि अजम्पशन असं करूयात की एकाला आपण वाय कन्सिडर करूयात, कोणाला तरी वाय किंवा थीटा, जो जे म्हणायचे ते म्हणा, कोणत्या तरी एकाला. मी असं म्हणत नाही की तुम्ही पाठच करून जा, मी जर ह्याला थीटा म्हणतोय तर तुम्ही पण एक्झाम मध्ये ह्याला थीटा म्हणा. असं का? कारण दिस इज द स्टँडर्ड रिझल्ट दॅट आय एम, किंवा दॅट इज द ऑब्झर्वेशन. तिथं मी पाहतोय आणि मग मला सुचतंय की अरे कशाला तरी वाय म्हणावं आपण, एकाला वाय म्हणूयात आपण. समजा मी पाय बाय फोर मायनसचा एक्स आहे त्याला वाय म्हणलं, लेट. बरोबर. तर हे जे आलंय ना, हे जे आलंय ह्या दोघांची सम जर पाय बाय टू आहे, तर पाय बाय फोर प्लस एक्स ला मी पाय बाय टू मायनस पाय बाय फोर मायनस एक्स लिहू शकतो का? अरे समजतंय प्रॉपर? ह्याला मी वाय म्हणलंय, काय म्हणलंय ह्याला? वाय म्हणलंय. ह्याला वाय म्हणलंय. तर वाय प्लस पाय बाय फोर प्लस एक्स इक्वल टू पाय बाय टू. तर हा पाय बाय फोर प्लस एक्स हा पाय बाय टू मायनस वायच्या इक्वल येईल. कशाच्या इक्वल येईल? ह्याला जर मी वाय म्हणलंय, हे जे एक्सप्रेशन आहे ह्याला जर मी वाय म्हणलंय, वाय, तर हे एक्सप्रेशन काय बनणार आहे? पाय बाय टू मायनस वाय, कारण त्यांची सम आहे दॅट इज पाय बाय टू. अरे समजतंय का? ह्याला वाय म्हणलं तर हा पाय बाय टू मायनस वाय येणार, कारण ऑब्झर्वेशन हे सांगतंय की हा जो आहे आणि हा जो आहे ह्यांची सम पाय बाय टू. तर ह्याला वाय म्हणलंय तर इथं वाय ने रिप्लेस केलं त्याला, आणि हे जे उरलं आपल्याकडे पाय बाय फोर प्लस एक्स हे वाला एक्सप्रेशन, दॅट इक्वल टू पाय बाय टू. तर पाय इकडे गेला तर पाय बाय फोर प्लस एक्स इज पाय बाय टू मायनस वाय. पाय बाय टू मायनस वाय. ठीक आहे. ओके. आता आता काय नाही, LHS पहा व्यवस्थित. साइन स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर पाय बाय टू मायनस. आता साइन स्क्वेअर पाय बाय टू मायनस वाय ला साइन पाय बाय टू मायनस वाय चा होल स्क्वेअर लिहू शकता तुम्ही, बरोबर ना? आणि साइन पाय बाय टू मायनस थिटा इज कॉस थिटा, म्हणजे कॉस वाय येईल इथं. काय येणार हा? कॉस वाय चा स्क्वेअर. आणि कॉस वाय चा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर वाय, म्हणजे हा इकडं काय साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय, दॅट इक्वल टू 1. इझी. ओके. एकदम इझी आहे ट्रिग्नोमेट्री. फक्त प्रॉपर पॅटर्न ऑब्झर्वेशन किंवा ऑब्झर्वेशन स्किल्स चांगल्या असतील ना, ट्रिग्नोमेट्री काहीच वाटणार नाही. आता इथं पण ऑब्झर्वेशन, साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 5 पाय बाय 8 प्लस साइन स्क्वेअर 7 पाय बाय 8 इक्वल टू 2. मला असं वाटतंय की इक्वल टू 2 येत आहे, म्हणजे नक्कीच इथं 2 वेळा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स असं काहीतरी एक्सप्रेशन बनलं असणार आहे. आणि तेही जाऊ द्यात, मी म्हणतोय की 3 पाय बाय 8 आणि ह्याला ऍड केलं तर 8 पाय बाय 8 येते. 8 पाय बाय 8 येते, दोघांची सम ही येते. म्हणजे ह्याला जर मी पुढे जाऊन काय लिहू शकतो, ह्याला 3 पाय प्लस 2 पाय बाय 8, आणि किंवा ओ सॉरी 8 पाय मायनस 3 पाय बाय 8 असं लिहू शकतो. आणि 8 पाय अपॉन 8 पाय मायनस 3 पाय बाय पाय मायनस 3 पाय बाय 8 असं लिहू शकतो. पण याचा असा सच काही फायदा होत नाहीये, कारण 2 टाइम्स वाटतंय असं काहीतरी होतोय फायदा, कारण 2 टाइम्स मिळतंय. आणि इथं पहा, ह्या अँगलला जर पाहिलं आणि पाय बाय 8 ला जर पाहिलं तर मी 8 पाय मायनस पाय. अरे ऑब्झर्वेशन कळतंय का? असं पाठ करून नाही जायचं की हा ह्याच्यामध्ये हे असं दिसतंय. दिसलं पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन जरी फिरून टाकला तरी तुम्हाला ऑब्झर्वेशनने कळलं पाहिजे की नक्की काय म्हणायचंय. 5 चा जोडीदार 3 आलाय. ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स बाय द वे, ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स 7 आणि 8 मधला 1 आहे. तर मी त्याला 8 पाय मायनस पाय बाय 8 असं लिहू शकतो. म्हणजेच मी पाय मायनस पाय बाय 8 असं लिहितो. पाय मायनस पाय बाय 8. ठीक आहे? बर. मग आता व्यवस्थित पहा. हे एक्सप्रेशन दोनदा दिसणार आहे तुम्हाला, आणि हे एक्सप्रेशन दोनदा दिसणार आहे. का? कारण साइन स्क्वेअर पाय
पाय मायनस 3π/8. साइन पाय मायनस म्हणजे साइनच, साइन ऑफ दॅट अँगल. म्हणजे आता दिस एक्सप्रेशन इज नाव साइन स्क्वेअर ऑफ 3π/8 अँड दिस एक्सप्रेशन इज नाव, हे एक्सप्रेशन काय आहे? साइन स्क्वेअर ऑफ पाय मायनस π/8 विल बी साइन π/8. तर साइन स्क्वेअर ऑफ π/8. तर 2 वेळा साइन स्क्वेअर π/8 आणि 2 वेळा साइन स्क्वेअर 3π/8. बरं, हे मग आता LHS आपली अशी बनली की 2 टाइम्स, मग नक्कीच हे 1 असायला पाहिजे. 2 टाइम्स साइन स्क्वेअर π/8 प्लस साइन स्क्वेअर 3π/8. आता 3π/8 ला आपण काय लिहू शकतो? आता मला माहिती की अरे साइन मधून कॉस मध्ये जायचंय. अरे, तुम्हाला हे कळतंय का की आता तुम्ही अंदाज लावायला लागले. 2 जर आलाय कॉमन तर हे नक्की 1 असायला पाहिजे. तर एक साइन स्क्वेअर π/8 आहे, तर दुसरा कॉस स्क्वेअर π/8 वगैरे बनवण्याचा ट्राय केला पाहिजे आपण. आणि ते बनवण्यासाठी π/2 प्लस किंवा π/2 मायनस ची मदत आपल्याला घ्यायची आहे. आणि π/2 बनण्यासाठी खाली जर 8 आहेत तर वर 4 असलं पाहिजे. कळतंय का? दॅट इज द अप्रोच. तर 4π मायनस पाय 4π मायनस π/8 असं लिहितोय साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. प्रत्येक स्टेपचा मिनिंग कळतोय, आपण असंच का करतोय? आता 4π/8 म्हणजे π/2 आणि मायनसचा π/8. आता मला सांगा, साइन π/2 मायनस 8 इज कॉस π/8. म्हणजे हा बनणार कॉस स्क्वेअर π/8. काय बनणार? कॉस स्क्वेअर π/8. मग ह्याला जर तुम्ही कॉस स्क्वेअर π/8 ने रिप्लेस केलं तर साइन स्क्वेअर ऑफ π/8 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ π/8 इज 1. सो दॅट विल बी 2. 2 into 1, that will be okay. Easy आहे. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. कॉस स्क्वेअर π/10. आता इथं काय करायचं, तर अँगलचे डिनॉमिनेटर सेम करा, मग तुम्हाला काहीतरी अँगल्स जे आहेत त्यांचे डिनॉमिनेटर सेम करा. मग 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करा, तर 4π/10 बनणार. आणि इथं तुम्ही कशाने डिवाइड मल्टिप्लाय करा? 2 ने, तर 6π/10. अँगलला व्यवस्थित पहा, अँगल्सला व्यवस्थित पहा, ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ठेवा, गोष्टी आपोआप तुम्हाला समोर दिसायला लागतील. 9π/10, 9π/10 ला कसं लिहू शकतो मी? 10π मायनस पाय. आणि ह्याला 6π/10 ला 10π मायनस 4π. अरे दिसतंय ना, 10π मायनस पाय अपॉन 10 म्हणजे पाय मायनस π/10. बरोबर. आणि 2 च्या इक्वल आहे तर काही मोठी गोष्ट नाहीये. ते आपोआप मागचा क्वेश्चन जसा सॉल्व्ह झाला तसा हा पण सॉल्व्ह होणार आहे. आता 6π/10, 6π/10 ला आपण मोठा अँगल, आणि हे पहा मगाशी पण माझी नजर छोट्या अँगल्स वर नव्हती. छोट्या अँगल्सला मोठं करण्यात इंटरेस्ट नाहीये. मोठे जे आहेत त्यांना छोटे अँगल्स म्हणजे स्मॉलर अँगल्स मध्ये कन्वर्ट करा. बरोबर. बर, 6π/10 ला तुम्ही 10π मायनस 4π/10 लिहू शकता. 4π/10 लिहू शकता. दॅट इज पाय मायनस 4π/10. आणि कॉस पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा. आणि असा जरी असेल तरी स्क्वेअर आहे, पहा वर स्क्वेअर आहे. म्हणजे होणार असं आहे, काय होणार आहे? LHS पहा, कॉस स्क्वेअर π/10 प्लस ह्याच्या जागी कॉस स्क्वेअर 4π/10 प्लस कॉस स्क्वेअर. आता हा काय? पाय मायनस 4π/10 आणि प्लसचा कॉस स्क्वेअर पाय मायनस π/10, पाय मायनस π/10. तर हे जे आहे ह्याला आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय मायनस 4π/10 चा होल स्क्वेअर. आणि हे वालं जे एक्सप्रेशन आहे ह्याला काय लिहू शकतो? कॉस ऑफ पाय मायनस π/10 चा होल स्क्वेअर, चा होल स्क्वेअर. इझी. आता पहा, पाय मायनस कॉस पाय मायनस थीटा
इज मायनस कॉस थिटा. पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह. आणि असं जरी असेल मायनसचा कॉस ऑफ 4 पाय/10 जरी बनणार असेल तरी वर काय आहे? त्याचा स्क्वेअर आहे. आणि इथं कॉस ऑफ मायनसचा कॉस ऑफ पाय/10 जरी बनणार असेल तर त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर 2 वेळा दिसतोय, तर हे एक्सप्रेशन 2 टाइम्स कॉस स्क्वेअर पाय/10 प्लस कॉस ऑफ 4 पाय/10 चा स्क्वेअर प्लस कॉस ऑफ 4 पाय/10 चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 4 पाय/10 दिसतोय तुम्हाला. 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 4 पाय/10 दिसतोय तुम्हाला. बरोबर ना? मग आता आता तेच की हा कॉस मधून साइन मध्ये जायचंय, 2 ला कॉमन काढा. 2 ला कॉमन काढा आणि कॉस मधून साइन मध्ये जर जायचं असेल तर इथं तुमचा कॉस स्क्वेअर पाय/10 आहे आणि प्लसचा कॉस स्क्वेअर 4 पाय/10 आहे. तर त्या 4 पाय/10 ला कसं लिहा? वर 5 आला पाहिजे म्हणजे पाय/2 चं इंट्रोडक्शन होईल. दॅट इज द अप्रोच की अरे कॉस मधून साइन मध्ये जावं सो दॅट तो 1 बनणार आणि अल्टिमेट आन्सर विल बी 2. समजतंय? मग तुम्ही काय करणार? हा जो 4 पाय/10 आहे, हा जो 4 पाय/10 आहे ह्याला कसं लिहिणार? ह्याला लिहिणार 5 पाय मायनसचा पाय/10 म्हणजे पाय/2 मायनस पाय/10 आणि कॉस पाय/2 मायनस थिटा पाय/2 मायनस म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. तर कॉस स्क्वेअर पाय/2 मायनस पाय/10 विल बी साइन स्क्वेअर पाय/10. साइन स्क्वेअर पाय/10. मग कॉस स्क्वेअर पाय/10 प्लस साइन स्क्वेअर पाय/10 इज 1. सो फायनल आन्सर इज 2. इझी अप्रोचेस. किती सिंपल आहे. ओके. आता पहा, आता काय संपला एक्झरसाइज. एक्झरसाइज मध्ये सिमिलर टाइपचे क्वेश्चन्स आहेत. सिमिलर टाइपचे क्वेश्चन्स. हे कोणाला नाही सॉल्व्ह करता येणार, हे कोणाला नाही सॉल्व्ह करता येणार, हे 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 पण इझी आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कायच विचारले. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. एकदम इझी क्वेश्चन्स. 3.2 चं बेसिक्स झालंय. आता आपण नेक्स्ट एक्झरसाइज कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आणि कंपाऊंड नाही मल्टिपल अँगल फॉर्म्युले सॉल्व्ह करतोय त्याच्यावरचे क्वेश्चन्स. मल्टिपल अँगल फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतोय. Prove that 1 plus tan theta into tan theta by 2 equal to sec theta. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. LHS कन्सिडर करा. प्रत्येक वेळी LHS कन्सिडर करायची का नाही असं डिपेंड करतं क्वेश्चनवर की कोणती साइड रिड्यूस करता येऊ शकते. मग LHS जर आपण पाहतोय तर LHS इज व्हॉट? 1 plus tan theta into tan theta by 2. तर मला असं वाटतं की हे tan थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला अप्लाय करावा. tan थिटाचा डबल आणि सेक मध्ये जायचंय. सेक मध्ये जायचंय तर मग माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. tan ला साइन बाय कॉस लिहिल. tan ला साइन बाय कॉस लिहिल आणि काहीतरी जे जमेल मला तसं मी काहीतरी करू शकतो. म्हणजे 1 प्लस tan ला समजा साइन बाय कॉस लिहिला, साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहिला तर मग साइन थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला मला वापरायला लागणार. साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि tan थिटा बाय 2 ला मी साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 लिहितो. कॉस थिटा बाय 2. आता ह्या साइन थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन थीटा साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. मग साइन डब्बा जर असेल तर दॅट विल बी 2 साइन डब्बा बाय 2 अँगलचा हाफ कॉस डब्बा बाय 2. ओके. अँगलचा हाफ होणार. अँगलचा हाफ होणार म्हणजे हा जो थीटा आहे त्याचा थीटा बाय 2 होणार आहे. तर 1 प्लस 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 आणि बाकीच्या गोष्टी ऍज इट इज. काय इथं कॉस थीटा होता, इथं साइन थीटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थीटा बाय 2. ह्याला हे कॅन्सल.
वरती 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 बनलाय. नो वरीज. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. व्यवस्थित पहा. मला कळतंय की अरे मी एलसीएम घेतल्यावर गोष्टी होणार आहेत व्यवस्थित. 1 प्लस वर 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि खाली कॉस थिटा. कॉस थिटा इकडे मल्टिप्लाय करा. तर कॉस थिटा मी घाबरत नाही अजिबात, कारण मला ते इथंच दिसलेत की हा आय एम ऑन द राईट ट्रॅक, किंवा इथं पण वाटतंय. कॉस थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थिटा. आणि कॉस थिटा वर येणार आहे, वरची टर्म 1च असणार आहे, मग तो सेक थिटा बनणार आहे. एवढं तर कळतंय. ही खासियत आहे बोर्डच्या क्वेश्चन्स मध्ये की हा गोष्टी आन्सर ऑलरेडी माहिती असतं, तुम्हाला आन्सर पर्यंत जायचं असतं टू दॅट वाल्या क्वेश्चन्स मध्ये. कॉस थिटा तुम्हाला पुन्हा एकदा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आठवण करून देतो त्याची. कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस डब्बा जर असेल तर त्याला तुम्ही कसं लिहू शकता? कॉस स्क्वेअर डब्बा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर डब्बा बाय 2. कॉस स्क्वेअर डब्बा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर डब्बा बाय 2. आता तुम्ही ह्या वाल्या कॉस थिटाला, खालच्याला तर हात पण नाही लावायचा, कारण तो खालचाच सेक थिटा बनणार आहे वर येऊन. आता कॉस थिटाला, ह्यावाल्या कॉस थिटाला मी काय लिहितोय? ह्यावाल्या कॉस थिटाला मी लिहितोय कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. असं लिहिल्यानंतर बाकीच्या गोष्टी ऍज इट इज. प्लसचा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय कॉस थिटा. बरोबर का? व्यवस्थित मी जे सांगतोय ना त्याच्यावर लक्ष द्या, गोष्टी कळणार आहे तुम्हाला. आता पहा, हा प्लसचा 2, हा मायनसचा 1. प्लस 2 मायनस 1 विल बी प्लस 1. अरे मायनस 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 साइन स्क्वेअर थिटा. मग वर काय बनलंय? कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आहे, सॉरी, थिटा बाय 2 प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय 2, हे तर 1 असतं, डिवायडेड बाय cos theta, that is 1 by cos theta. 1 by cos theta will be sec theta. 1 by cos theta will be sec theta, and that you have to prove. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. बर, मी काय करतोय, ह्यालाच दुसऱ्या मेथडने प्रूव्ह करतोय. दुसरी मेथड म्हणजे मला अशी वाटते बरं का, जर झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. 1 प्लस टॅन थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला अप्लाय करू. टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. टॅन 2 थिटा विल बी 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस टॅन स्क्वेअर, आता इन दिस केस इज थिटा. आता तिथं जर वापरायचं आहे तर तुम्हाला हा वाला फॉर्म्युला मला एक्सप्लेन करावा लागेल की टॅन डब्बा जर असेल तर अँगल हाफ होणार आहे. 2 टॅन डब्बा बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर डब्बा बाय 2. 1 मायनस टॅन स्क्वेअर डब्बा बाय 2. ओके, आता इकडे पहा, हा टॅन 2 थिटा किंवा हा टॅन थिटा आहे, त्याच्यावर डबल अँगल फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. टॅनचा डबल अँगल फॉर्म्युला, टॅनचा डबल अँगल फॉर्म्युला 2 टॅन थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. तर 2 टॅन थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू टॅन थिटा बाय 2 आहेच. बर, आता पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहा काय होतंय. 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि हा 2 टॅन थिटा बाय 2 आणि टॅन थिटा बाय 2 म्हणजे प्लसचा 2 टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. फॉर्म्युले जर फिंगर टिप्सवर असतील ना, गोष्टी तुम्हाला समजल्या असं. ट्रिग्नोमेट्रीला तर घाबरायची गरज नाही. -1 प्लस 2 प्लस 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा नाही कशाचा फॉर्म्युला, त्याच्या सारखा फॉर्म्युला मला लगेच क्लिक होतोय की अरे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा
डिव्हायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर. इथे अँगलचा हाफ झालाय म्हणजे कॉस डब्बाला मी टॅन वाल्या फॉर्म्युल्यामध्ये हाफ अँगल फॉर्म्युला किंवा डबल अँगल फॉर्म्युला जो आहे सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला असं लिहू शकतो. 1 मायनस टॅन स्क्वेअर डबा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर डबा बाय. पण इथं वर प्लस आणि खाली मायनस आहे तर झालं काय? काहीच नाही झालं. त्या डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरच्या अपॉनला आणा, बाकी काहीच नाही. सो दॅट विल बी 1 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. आता हा जो बनलाय हा कशाचा फॉर्म्युला आहे? कॉस 2 थिटा बाय 2 म्हणजे दॅट विल बी द फॉर्म्युला ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 2 टाइम्स थिटा बाय 2. 2 2 cancel, 1 upon cos theta, 1 upon cos theta will be sec theta. This is how we can prove. Easy, एकदम easy. मार्क का खाल्लाय आज कळतंय त्याच्यामुळे. जर हे एकदम असं असतं तर आज तुम्ही पटपट पटपट बोलले असते प्रत्येक स्टेपला. प्रत्येक स्टेप आत्ता जितकी समजती त्याच्यापेक्षाही चांगली समजली असते. प्रोसेस रिक्वायर्स डिसिप्लिन ऑल्सो. ते डिसिप्लिन असेल तेच काहीतरी करतात. मी पण जास्त हुशार नाहीये ना कोणी हुशार असतं. इफ यू आर कंटिन्युअसली डुईंग द वर्क इन युअर डोमेन, ठीक आहे, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी, बरोबर, म्हणजे उत्तमता आणि प्रतिभा या दोन गोष्टी जर असतील तुमच्याकडं तुमच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तर तुम्ही तुमचं आयुष्य उजाळून टाकू शकता. समजतंय? त्याच्यासाठी रोज अप्स आणि डाऊन्स यायची काही कारण नाही. रोज मोटिवेट डिमोटिवेट व्हायचं काही कारण नाही. मी हे ठरवलंय, मला हे करायचंय, मला हेच करायचंय. ठीक आहे. एवढं असलं पाहिजे डोक्यात. आता तुमचं एज काय, तुमचं ध्येय काय, तुमच्या समोर असलेलं मिशन काय, विजन नाही म्हणत आहे मी. विजन सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. मिशन काय तर 11वी-12वी व्यवस्थित करणं, सीईटीला चांगले मार्क पाडणं. त्याच्यासाठी रोज तुम्ही करताय का? पहा, युअर ऑनेस्टी ऑफ टुडेज वर्क विल बिल्ड यू कॉन्फिडन्स इन यू फॉर युअर टुमॉरोज वर्क. आजचा जो काही प्रामाणिकपणा आहे, आजच्या कामातला प्रामाणिकपणा, तो उद्याच्या कामामध्ये तुमच्या भर टाकतोय. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी दोन गोष्टी असतात, श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन गोष्टी जर आहे, एक तर श्रद्धा असली पाहिजे की मी जे करतोय ते मला माहिती की हा मला मिळणार आहे, आणि विश्वास मी जे करतोय ते बरोबरच आहे, फक्त मी करायला पाहिजे आणि मी करतोय. दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, यश आरामात मिळतं. तुम्ही किती पण टवाळखोरगिरी इथून मागे केलेली असेल, इथून पुढं जर प्रामाणिकपणा आणला स्वतःमध्ये, स्वतःमध्ये इंटिग्रिटी आणली. इंटिग्रिटी म्हणजे काय? जेव्हा जग तुम्हाला पाहत नाही, तुम्ही एकटे आहात, त्यावेळी तुम्ही काय करताय? समजतंय? त्यावेळी जर तुमचं तितकंच समर्पण असेल, तर तुम्हाला या जगात कोणीच अडवू शकत नाही. समजतंय? किती सिंपल क्वेश्चन्स आहेत. कायच अवघड आहे? आपण घाबरून बसलेलो असतो. ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्री, एकदा अप्रोचेस डेव्हलप, आणि त्यासाठी स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत की हा पहिला टप्पा आहे की एकदम बेसिक प्रॉपरली जो शिक्षक शिकवतोय एकदम बेसिकली, आणि गोष्टींवर विश्वास पण ठेवणं गरजेचं आहे की आज जर थिअरी होतीये तर आजचं बोरिंग लेक्चर आहे असं नाही. आज थिअरी होतीये तर हा ती नक्कीच कामी येणार आहे क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये. उद्या जर फॉर्म्युले लिहून आणायला सांगितले तर ते नक्कीच कामी येणार आहे. ठीक आहे. आणि कामी येताना ज्यावेळी दिसतात त्यावेळी रिझल्ट आपल्याला आपोआप जाणवायला लागतो आणि मग आपण आपल्या कामात अजून प्रामाणिक बनायला लागतो. ते करत जा तुम्ही फॉलो. बाकी तुमचं बघा तुम्ही. प्रूव्ह दॅट tan 20 डिग्री प्लस tan 40 डिग्री प्लस, सॉरी प्लस नाही, tan 20 डिग्री इंटू tan 40 डिग्री इंटू tan 60 डिग्री इंटू tan 80 डिग्री इक्वल टू 3. बरं, ह्याच्यासाठी ना मी एक रिझल्ट लिहून दिलाय हा, किंवा शॉर्टकट 12वीच्या ना, की tan थीटा इंटू tan 60 मायनस थीटा 60 डिग्री मायनस थीटा इंटू tan 60 डिग्री प्लस थीटा इक्वल टू tan ऑफ 3 थीटा, tan ऑफ 3 थीटा. बरं, हा थीटा जर 20 घेतला इथं, थीटा जर 20 घेतला तर 60 मायनस 20 40 बनणार, आणि 60 प्लस 20 60 प्लस 20 80 बनणार. मग 20 40 आणि 80
हे काय बनवणार? ह्याचा आन्सर येणार tan ऑफ 3 टाइम्स थिटा म्हणजे 20 डिग्रीज आणि इंटू काय त्याला इंटू आहे टॅनचा 60 डिग्रीज म्हणजे tan 60 इंटू tan 60 इंटू tan 60 म्हणजे √3 इंटू √3 दॅट इक्वल टू 3 असा तो शॉर्टकट आहे. आणि याच्यावर आले जेईला पण क्वेश्चन्स आले या शॉर्टकटवर 60 मायनस थिटा 60 प्लस थिटा असेवाले. आता हा पहा स्टँडर्ड प्रोसिजर काय ह्याला सॉल्व्ह करायची तर 60 मायनस 60 प्लस चीच आहे. हे 3 अँगल्स ह्याची तर ऑलरेडी व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला LHS आपण कन्सिडर करूयात tan 60 डिग्रीची तर व्हॅल्यू √3 आता काय राहिले आतमध्ये राहिले tan 20 डिग्रीज इंटू tan ऑफ 40 डिग्रीज इंटू tan ऑफ 80 डिग्रीज LHS आपण कन्सिडर केली. बरं आता 60चं इंट्रोडक्शन करायचं की नाही किंवा ह्यांच्यातलं कोणतरी एक सॉल्व्ह करत जायचं. हा जो आहे हा 20 हा 40 आणि हा 80 एका कोणत्या तरी टर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि 20 हा स्मॉलेस्ट अँगल आहे तर एक काम करा 20 मध्ये गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा. गोष्टी 20 मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. इथं जो आहे हा 80 आहे. 3 ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज प्रोडक्ट मध्ये. तर मला असं वाटतं बरं का मला काही आठवत नाही कारण मी हा शॉर्टकट पाठ केलाय किंवा शॉर्टकट माझ्या लक्षात आहे अशा क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचा. तर एक स्टँडर्ड वे मला आठवत नाही तरी पण मला असं वाटतं की 60 मायनस 60 प्लसने जायला पाहिजे. 60 मायनस 60 प्लसने जायला पाहिजे. ला 90 मायनस 10 सगळे अँगल्स 20 डिग्री मध्ये कन्वर्ट करायचे हे पण मला माहिती आहे. त्यांचा ट्रिपल अँगल फॉर्म्युला बनणार आहे. म्हणजे हे काय पार्ट नाही करायचं √3 आहे हे सगळं √3 बनलं पाहिजे. म्हणजे 20 ला स्मॉलर अँगल कन्सिडर करून त्यांचा ट्रिपल अँगल जर बनवला तर 3 इंटू थिटा थिटा म्हणजे 20 घेतलं तर 3 इंटू थिटा असं काहीतरी बनलं पाहिजे. तर मग मी ह्या दोघांना सॉल्व्ह करतो. ह्या दोघांना सॉल्व्ह करतो आधी. tan 40 इंटू tan 80 ला tan 40 इंटू tan 80 ला आणि जर मी केलाच असा प्रयोग 60 मायनस आणि 60 प्लसचा तर तो पण काही चुकीचा नाहीये किंवा tan ला समजा साइन 40 डिग्रीज अपॉन कॉस 40 डिग्रीज असं लिहिलं आणि ह्याला tan 80 डिग्रीज अपॉन सॉरी साइन 80 डिग्रीज अपॉन कॉस 80 डिग्रीज लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये कारण मला हे फॉर्म्युले माहिती आहेत. इथं मी एक मुद्दाम काम करतोय 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय तर मला आता माझे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आठवत आहेत. 2 साइन साइन 2 साइन ए साइन बी कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी असं काही आठवतोय का? कॉस ऑफ ए मायनस बी 40 मायनस 80 आणि कॉस ऑफ ए प्लस बी डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला ए मायनस बी मायनस 40 ए प्लस बी आणि 2 कॉस कॉस 2 कॉस कॉस साठी कॉस ऑफ ए प्लस बी दॅट इज 120 प्लस कॉस ऑफ ए मायनस बी तर कॉस ऑफ मायनस आता हा जो कॉस ऑफ मायनस 40 आहे दॅट इज कॉस 40 इटसेल्फ कारण कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा मायनसचा कॉस 120 कॉस 120 म्हणजे काय येणार कॉस 60 कॉस 120 इज मायनस कॉस 60 आता हे जमलं पाहिजे 120 म्हणजे मायनस कॉस 60 तर कॉस 60 काय असतो 1/2 तर 1 बाय मायनसचा म्हणजे इथं प्लसची साईन येणार हे कळतंय तुम्हाला कॉस ऑफ 120 कॉस ऑफ 120 म्हणजे 180 मायनस 60 म्हणजे मायनसचा 1/2 त्याची व्हॅल्यू येणार तर मायनस साइन ही मायनस साइन म्हणजे प्लस साइन हा मायनसचा 1/2 आणि प्लसचा कॉस 40 डिग्री
कॉस मधून आपल्याला दोन ऑप्शन आहेत की टॅन मध्ये जायचं असेल तर डबल अँगल 1 + cos 2 θ 1 + cos 2 θ असं पण जाऊ शकतो मी. न्यूमरेटरला पहा काय बनलाय. एलसीएम जर घेतला तर 2 cos 40 डिग्रीज +1 आणि डिनॉमिनेटरला बनलाय -1 + 2 cos 40 डिग्रीज. बरोबर. आणि 1 + cos 2 θ आणि 1 - cos 2 θ वाले फॉर्म्युले माहिती आहेत का तुम्हाला? 1 + 2 cos 1 + 2 cos किंवा 2 cos साठी तर नाही माहिती. 2 cos साठी नाही माहिती. टॅन वाला कोणता नाही. इथून पुढे तर नाही जाऊ शकत. म्हणजे हा अप्रोच चुकीचा आहे. मला आता क्लिक होत नाही की नक्की याच्यात काय वापरायचंय. हे असं तर नाही जाऊ चालणार. 60 - 60 वाला दुसरा अप्रोच. म्हणजे मी याला डिफॅक्टरायझेशनने सॉल्व्ह करण्याचा ट्राय करत होतो. डिफॅक्टरायझेशनने तर होत नाहीये. आता मी कोणत्या वेने ट्राय करतोय? आता मी tan 40 डिग्रीज ला tan 60 - 20 डिग्रीज लिहितोय आणि याला tan 60 + 20 डिग्रीज लिहितोय आणि tan वाला फॉर्म्युला अप्लाय करतोय. tan 20 ला tan 20 ठेवतोय. हे पहा, आता उद्या जर माझी एक्झाम आहे तर आज मी हे फक्त वरून वरून पाहून जाणार आहे. अशा टाईपचे क्वेश्चन जिथे मी अडलो होतो. त्याच्यामुळे असं नाही की मी माझा टाइम इकडे घालवलाय. आणि मी पण तुमच्या समोर असाच्या असा उभा आहे. ट्रिग्नोमेट्री चॅप्टरला न हात लावता. काहीच न पाहता. ठीक आहे. कारण मी पण चुकलो पाहिजे. मग तुम्हाला पण कळेल की अरे ह्या अप्रोचेसने नाही गेलं पाहिजे. आता ह्या अप्रोचने आपण जातोय. मी काल पण तुम्हाला हेच कारण सांगितलं, प्रामाणिकपणे जा जास्त करून. हा. आता इथं tan A - B चा फॉर्म्युला वापरा. आता येणार आहे tan A - B चा. tan A. tan 60 डिग्री काय असतो? √3. समोर लक्ष द्या. √3 - tan 20 डिग्रीज डिवायडेड बाय 1 + √3 इंटू tan 20 डिग्रीज इंटू हे काय बनणार? बरं हे पहा. √3 प्लस tan A म्हणजे tan 60 प्लस tan 20 डिग्रीज डिवायडेड बाय 1 - √3 इंटू tan 20 डिग्रीज. हा A - B, A + B. स्टार मायनस हॅश स्टार प्लस हॅश किती वेळा कामी येतंय रे? बऱ्याच वेळा. म्हणजे प्रत्येक अल्टरनेट क्वेश्चन्स मध्ये आहेच A - B, A + B, A - B, A + B. वर पण असंच काहीसं बनलंय का रे? A - B, A + B म्हणजे √3 चा स्क्वेअर 3 मायनस tan स्क्वेअर 20 डिग्रीज अपॉन 1 - 3 tan स्क्वेअर 20 डिग्रीज. आता मला हे 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा वगैरे दिसतंय. पण मला असं वाटतंय की अरे आपला हा अजून उरलेला आहे ना. त्याने जर मल्टिप्लाय केलं तर tan 3 थिटाचा फॉर्म्युला प्रकट होईल. tan 20 डिग्रीजने जर मल्टिप्लाय केलं तर 3 tan 20 डिग्रीज मायनस tan क्यूब 20 डिग्रीज डिवायडेड बाय 1 - 3 tan स्क्वेअर 20. 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 - 3 tan स्क्वेअर थीटा म्हणजे tan 3 थीटाचा फॉर्म्युला tan 3 थीटा 3 इंटू 20 डिग्रीज म्हणजे tan ऑफ 60 डिग्रीज. tan ऑफ 60 डिग्रीज √3 म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्या पूर्ण ह्याची व्हॅल्यू √3 आहे. तर दॅट विल बी √3 इंटू √3 √3 इंटू √3 दॅट विल बी 3. आन्सर काय आलंय? 3 आलं. इझी आहे. अप्रोचेस मॅटर्स अ लॉट. प्रत्येक क्वेश्चन युनिक आहे. अप्रोचेस मॅटर करतात. आणि हे सगळं सॉल्व्ह केल्याचा परिणाम आहे. म्हणजे मला जर येत असेल काही तर मी खूप रिगरसली सॉल्व्ह केलंय.
ट्रिग्नोमेट्री चॅप्टर माझ्या 11th मध्ये किंवा 12th मध्ये 5 वेळा ऍटलिस्ट प्रत्येक क्वेश्चन हाताखालून गेलाय. समजतंय? प्रत्येक 12th मध्ये जास्त, सीईटीच्या वेळी एकदा, 12th मध्ये एकदा, 3 वेळा, 3 वेळा प्रत्येक क्वेश्चन हाताखालून गेलाय माझ्या. आणि शिकवताना तर 3 वर्ष हाताखालूनच जात आहेत 6 वेळा, कारण बॅचेस तितक्या आहेत. आता तुमच्या बॅचला जे शिकवणार तेच तिकडे शिकवणार 11th, तिकडच्या 11th. हा, आता नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. मी तुम्हाला एक सांगू, तुम्हाला जर जेई मेन्स लेवलची प्रॅक्टिस करायची असेल ना, बोर्ड इतकं चांगलं करा, बोर्डचा अभ्यास इतका चांगला करा की प्रत्येक क्वेश्चन जमला पाहिजे, प्रत्येक कॉन्सेप्टवर पकड आहे. तुम्ही जेई ऍडव्हान्स पर्यंत पण जाऊ शकता. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक पूर्ण सॉल्व्ह करा मिसलेनियस सहित, विथ प्रत्येक क्वेश्चनचा टाईप फिंगर टिप्स वर असला पाहिजे, समोर आला कोणता क्वेश्चन अटॅकिंग स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक 6 महिने द्या, त्याच्यानंतर 6 महिने द्या, 2-2, 3-3 तासाचं लेक्चर. तुम्ही जेई ऍडव्हान्स पण क्रॅक करू शकता. 6 महिने कशासाठी? जेई लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ते त्याला लागणारे अप्रोचेस आपोआप तुम्हाला लक्षात येतात. आता मी पण तेच केलंय. मी डायरेक्ट ऍज सच अशी जेई एक्झाम नाही दिलेली. आता मी जर काही लेक्चर्स पाहतो किंवा करतो तर मला ते काहीच वाटत नाही, ऍज अ टीचर नाही, कारण स्टेट बोर्डच्या कॉन्सेप्ट डायरेक्ट क्लिअर आहे ना. कधी कधी तर असं होतं, माझं एकदम क्विकली सॉल्व्ह होतो क्वेश्चन माझे क्विकली सॉल्व्ह होतात. कधी कधी अर्धा अर्धा तास पण तो क्वेश्चन घेत असतो. जेईचे क्वेश्चन रिगरस असतात. काल एक 17 मिनिटं क्वेश्चन सॉल्व्ह करतो, 17 मिनिटं. कॅल्क्युलेशन इतकी होती, अप्रोच माहित होता कसं सॉल्व्ह करायचं, इतकी कॅल्क्युलेशन होती त्याच्यात. जे ऍडव्हान्सचा क्वेश्चन होता तो. आणि काय होता माहितीये, असा 4 डिजिट्स असे नंबर सांगा की जे 3 ने और 11 ने डिव्हिजिबल आहे. बरं, एवढंच नाही, लेस दॅन 2800, असा क्वेश्चन. तर लॉजिक एकदम सिंपल होतं की 4 डिजिट नंबर 1000 पासून सुरू होणार, 2800 पर्यंत जाणार आपण, बरोबर. तर हे जे लोअर लिमिट आहे 1000, त्याला 3 ने डिवाइड करा. काय येणार आन्सर? 339 येणार आहे, माहिती मला. 339 येणार आहे, सॉरी 333 येणार आहे. आणि इथं पहा, आता जो 1000 आहे त्याच्यामधून 1 मायनस करा, रिमाइंडर मायनस केली तर हा जो 999 नंबर येतोय, तो असा नंबर आहे की तो 1000 पेक्षा, 1000 पेक्षा एकदम जवळचा डिव्हिजिबल बाय 3 असलेला नंबर आहे. 1000 नंतरचा एकदम जवळचा डिव्हिजिबल असलेला, 3 ने डिव्हिजिबल असलेला नंबर जर पाहिजे तुम्हाला, तर ह्याच्यात तुम्ही 3 ऍड करा. तर 1 म्हणजे 200, म्हणजे पहिला नंबर तुमचा 3 ने डिव्हिजिबल असलेला 1002 असणार आहे. नंतरचे एपी मध्ये असणार आहे 33333. कॉमन डिफरन्स काय असणार आहे एपीचा? कॉमन डिफरन्स 3 असणार आहे. ठीक आहे. आणि लास्टचा डिजिट जर मला पाहिजे तर मी म्हणणार 2800 ला तुम्ही 3 ने डिवाइड करा, बरोबर. 271993. ओके. आता ह्याच्यामधून 1 मायनस करा, 2899. ठीक आहे, 2899, बरोबर ना. 2799, सॉरी 279 डिवाइड करून पहा 11, डिव्हिजिबल असणारच आहे. 11 टू जा, नंतर किती उरतात? 5. 11 11 नाही रे, सॉरी 3 ने, 3च चाललंय हे. 2799, 2799 3 ने डिव्हिजिबल असणार आहे 999, 2799 म्हणजे लास्ट, ह्या एपीची लास्ट टर्म काय असणार आहे? 2799. बरं, ही टीएन नंबर ऑफ टर्म्स काढायचे मला, म्हणजे मला काय मिळेल? मला असे नंबर्स मिळतील की जे डिव्हिजिबल बाय 3 असतील. डिव्हिजिबल बाय 3 असतील तर मी ह्याला टीएन म्हणतोय मी. nth टर्म दॅट विल बी ए प्लस n मायनस 1 डी.
एन तर काढायचा, एन मायनस वन टाइम्स कॉमन डिफरन्स 3. टीएन काय 2799 इक्वल टू 1002 प्लसचा 3n मायनसचा 3. हा तिकडे जाऊ द्या, 2802 बरोबर ना. 2802 मायनस 1000 म्हणजे 2800 मायनस 1000 म्हणजे किती 1800 इक्वल टू 3n. एन काय येईल 600. म्हणजे असे 600 नंबर्स आहेत की जे डिव्हिजिबल बाय काय 3 आहेत, फ्रॉम 1000 टू 2800. आता डिव्हिजिबल बाय 11 असणारे किती आहेत, तर मग मी काय करणार 1000 ला 11 ने डिवाइड करणार, 11 ने डिवाइड करणार, 11 9 जा 99 बरोबर, 10 उरणार, 11 झिरो जा 0 10 10 रिमाइंडर उरणार. 1000 मधून 10 सबट्रॅक्ट करा किंवा 1000 मध्ये 10 ऍड करा. 1000 मधून 10 सबट्रॅक्ट केले की 1000 पेक्षा छोटा 11 ने डिव्हिजिबल असलेला नंबर मिळणार. त्याच्यामध्ये 10 ऍड केला तर त्याच्यापेक्षा जवळचा मोठा तुम्हाला 11 ने डिव्हिजिबल असलेला नंबर मिळणार, म्हणजे 1010. ही एक एपी बनवणार तुम्ही. लास्ट टर्म तिची काढतोय आपण. एपी असणार जिचा कॉमन डिफरन्स 11 असणार, बरोबर. लास्ट टर्म काढायची आपल्याला. लास्ट टर्म साठी आपण काय करणार 2800 ला 11 ने डिवाइड करणार, 11 ने डिवाइड करणार आणि 11 टू जा 22, 6 11 5 जा 55 बरोबर, आणि 11 4 जा 44 म्हणजे रिमाइंडर 6 उरतं. ह्याच्यातून हे मायनस केलं तर जवळचा कोटा मिळणार, म्हणजे 2794. 2794 विल बी द लास्ट. 2794. आता ह्याला टीएन म्हणून ह्या एपीचे नंबर ऑफ टर्म्स काढणार आपण. टीएन म्हणून आपण ह्या एपीचे नंबर ऑफ टर्म्स काढणार. ए काय 1010 प्लस एन मायनस वन टाइम्स डी इज 11. डी इज 11. टीएन काय आपला 2794 इक्वल टू 1010 प्लस 11n मायनस 11 म्हणजे 999n. हा काय येईल 999. 999 इकडे गेला तर 2794 मायनस 999 बरोबर. तर ह्याच्यातून सबट्रॅक्ट करा, काय येणार 5 18 म्हणजे 9 17 नाही 16, 16 मधून 9 म्हणजे 7 आणि 1 1795. 1795 इकडे येणारे 1795 याला तुम्ही 11 ने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला n मिळून जाईल. 11 वन जा खाली किती उरत आहेत 7 6 6 उरत आहेत. मायनसचा 11 हा 11 मायनस केल्यावर 999. 999 2794 मधून मायनस करतोय. 2794 6 याच्यातून मायनस केला. 11 वन जा 11 6 उरत आहेत. 11 6 जा 66 आणि मग कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही आहेत. कॅल्क्युलेशन मध्ये इथं काहीतरी झालंय. हे ह्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. 2794 बरोबर 11 ने डिव्हिजिबल आहे हा. 11 टू जा 22 खाली किती उरत आहेत 5. 11 5 आहे मग 1010 1010 11 ने आहे डिव्हिजिबल 1010. एक काम करा, हे असं नसतं करायचं. म्हणजे इथं जे सांगितली ट्रिक त्याच वेने करा. ह्याच्यामध्ये हे ऍड नसतं करायचं, ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करतो ना आपण, ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट करतो आपण. सबट्रॅक्ट केल्यावर काय येणार आहे 990 आणि त्याच्यामध्ये 11 ऍड करायचा असतो. इथं पण आपण तेच केलंय. ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं 999 त्याच्यामध्ये 3 ऍड केलाय. ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलंय तर जवळचा मिळेल. सबट्रॅक्ट करायचं, सबट्रॅक्ट करून मग ऍड करायचं, तर 1 0 0 1001 हा 11 ने डिव्हिजिबल असणार आहे. 99 आणि मग 11 होणार आहे. तर 1010 नाही 1001 1001 1001.
1001 हा इक्वल टू आहे ना 1001 मधून 11 मायनस केला तर काय येणार आहे 099 990 990 येणार आहे 990 सबट्रॅक्ट करा 40 आणि हा किती 17तून 9 गेले 8 ना 8 1084 1804 सॉरी 1804 आणि इक्वल टू 11 इक्वल टू 11 11 1 जा बरोबर 7 उरतायत देन 11 6 जा आणि 11 4 जा 11 1 जा खाली किती उरतायत 6 बरोबर 7 उरतायत सॉरी 11 6 जा आणि 11 4 जा दॅट इक्वल टू n ठीक आहे म्हणजे हा 164 हा 164 आणि आपण असं म्हणू शकतो मग असे 164 नंबर आहेत की जे 11 ने डिव्हिजिबल आहे 164 आणि असे किती आहेत टोटल 600 जे 3 ने डिव्हिजिबल आहे पण ऑर विचारले म्हणजे ह्याच्यामध्ये असे पण नंबर आले ना की जे 11 आणि 3 ने डिव्हिजिबल आहे तर ते नाही यायचे आपल्याला म्हणजे ते एकदाच कन्सिडर करायचे ते दोनदा कन्सिडर केले गेले 3 ने डिव्हिजिबल आहे त्याच्यात पण ते कन्सिडर केले गेले 33 आणि 11 ने डिव्हिजिबल आहे त्याच्यात पण ते कन्सिडर केले गेले तर आता 33 ने डिव्हिजिबल असणारे नंबर आपल्याला काढायचे आणि ते ह्या दोघांच्या सम मधून सबट्रॅक्ट करायचे ठीक आहे म्हणजे एपीचा क्वेश्चन पण इतका हे करून विचारला गेला ठीक आहे 33 ने डिव्हिजिबल असणारे नंबर्स 1000 ह्याला 33 ने डिवाइड करा तर 3 जा 99 10 10 बरोबर आता ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करा 990 त्याच्यामध्ये 33 ऍड करा 3210 डिव्हिजिबल बाय 33 असणार आहे म्हणजे जी एपी आपली कॉमन डिफरन्स 33 वाली एपी असणार आहे तिची सुरुवात 1023 पासून होणार आहे आणि आता 2800 हा जो नंबर आहे त्याच्या जवळचा नंबर की जो 33 ने डिव्हिजिबल असेल आणि छोटा तर 330 3 7 21 3 8 24 ना 8 ने मल्टिप्लाय करून पाहू 264 264 सबट्रॅक्ट करा 6 1 160 आता 5 ने मल्टिप्लाय करा 33 इंटू 5 5 ने मला वाटतं जास्त होईल का 175 होईल 165 होईल ना 4 ने जर केलं तर 132 4 132 सबट्रॅक्ट जर केलं तर काय 8 आणि 2 28 म्हणजे ह्याच्यातून इतकं सबट्रॅक्ट करावं लागणार 2800 मधून 28 सबट्रॅक्ट करा 2772 2772 समजतंय का म्हणजे लास्ट वाली टर्म काय असणार आहे 2772 आता 2772 ला टीएन कन्सिडर करून आपल्याला नंबर ऑफ टर्म्स काढायचे कळतंय की जातंय डोक्यावरून ओके जे ऍडव्हान्सचा काय आहे हा कारण ह्याच्यामध्ये इतकं सगळं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पीड अॅक्युरेसी पण मेंटेन करायचं एक क्वेश्चन एक 4 ते 3 मिनिटात सॉल्व्ह करायचं 3 मिनिटात सॉल्व्ह करायचं हा एकदम इझी त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगतोच ना ह्याच्यानंतर ट्रिक सांगतो त्याची ओके इकडं पहा 2772 इक्वल टू आता इथं मी प्रत्येक वेळी टीएन हे लिहित बसतोय ना तुमच्या समोर एक्सप्लेन करण्यासाठी तर ऍज अ स्टुडंट मी असं नाही करणार इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 टाइम्स डी डी काय 33 तर 33 मायनसचा 1023 मधून सबट्रॅक्ट केला तर 990 येणार आहे बरोबर ना आणि इथं 33n हा प्लसचा 990 2772 मधून सबट्रॅक्ट केला तर 990 तर इथं 17 मायनस म्हणजे इथं 8 बरोबर 16 मायनस 9 7 आणि 1 1782 1782 ला 33 ने डिवाइड करा 33 ला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करा आता
5 ने 33 ला 5 ने मल्टिप्लाय करा 165 165 6 ने मल्टिप्लाय करून नाही जमणार. जमेल का? 6 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 इंटू दिस नाही जमणार. 165 कुठं होतो आपण इथं 165 ह्याला डिवाइड करायचं आपल्याला 165 ह्याला 33 ने डिवाइड करायचंय 33 ने डिवाइड करायचंय 1782 ला 33 ने डिवाइड करायचंय इंटू तुम्ही 5 जर केला तर 165 तर हा 3 1 132 4 ने मल्टिप्लाय करायला येणार. तर अशा 54 टर्म्स आहेत किंवा असे 54 नंबर्स आहेत की जे हे बोथ ने डिव्हिजिबल आहे. बोथ म्हणजे इंटरसेक्शन ने डिव्हिजिबल असणारे किती आहेत 54 नंबर्स आहेत. हा मग काय करा ह्याच्यामध्ये हे ऍड करा आणि ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट का करा रिझन कळतंय का? कारण 3च्या मल्टिपल मध्ये पण ते नंबर्स येत आहेत आणि 11च्या मल्टिपल मध्ये पण ते नंबर्स येत आहेत काउंटिंग करताना. तर ते एकदाच काउंट करायला पाहिजे तर ते दोनदा काउंट झाले गेलेत त्याच्यामुळं एकदा सबट्रॅक्ट करा ते 54 नंबर 54 नंबर. तर ऍड जर केलं तर दिस मायनस दिस याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचंय 164 मायनस 54 110 बरोबर 110 त्याच्यात 600 ऍड करा 710 710 ठीक आहे. आता हा एवढा सगळा कारभार एका सिंपल फॉर्म्युल्याने किंवा टेक्निकने करता येतो की तुम्हाला मी म्हणलं की 1 पासून n पर्यंतचे असे ते सगळे नंबर्स की जे डिव्हिजिबल बाय p आहेत जे डिव्हिजिबल बाय प्राईम नंबर p आहे किंवा कोणताही नंबर p आहे 1 पासून n पर्यंतचे नॅचरल नंबर्स की जे p ने डिव्हिजिबल आहेत ते तुम्हाला मिळतात ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ n बाय p कसे मिळतात ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ n बाय p ने. ग्रेटेस्ट इंटिजर म्हणजे तुमच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स काय कॅरेक्टरिस्टिक्स. आता मला सांगा 1 पासून नाही 1000 पासून तुम्ही जाताय 2800 पर्यंत 3 ने डिव्हिजिबल असलेले नंबर किती 4 ने डिव्हिजिबल असलेले नंबर किती सॉरी 11 ने डिव्हिजिबल असलेले नंबर किती आणि 33 ने डिव्हिजिबल असलेले नंबर किती. तर तुम्ही काय करणार तुम्ही आधी 1 पासून 1000 पर्यंतचे काढणार आणि मग 1000 पासून 2800 पर्यंतचे काढाल. म्हणजे मला हे म्हणायचंय की 1 पासून 2800 पर्यंतचे ह्या फॉर्म्युल्याने मिळतील 1 पासून 1000 पर्यंतचे पण ह्या फॉर्म्युल्याने मिळतील. मग ह्याच्यातून हे मायनस करा कळतंय का म्हणजे 1 पासून 2800 पर्यंतचे असे ते सगळे नंबर्स की जे डिव्हिजिबल बाय 3 आहेत तर 2800 बाय 3 इतके नंबर असतील आणि 1 पासून 1000 पर्यंतचे तितके नंबर सबट्रॅक्ट करा कारण तुम्हाला 1000 पासून 2800 पर्यंतचे पाहिजेत. कळतंय का म्हणजे मायनस 1000 डिवायडेड बाय 3 चा ग्रेटेस्ट इंटिजर मला सांगा ह्याचा आन्सर किती येतंय 3 9 जा बरोबर 27 3 3 जा 3 3 जा इंटिग्रल आन्सर घ्यायचंय पॉइंट वाला नाही घ्यायचा इंटिजर पार्ट घ्यायचा इंटिग्रल आन्सर घ्यायचे आणि 1000 ला जर डिवाइड केलं तर 3 3 3 सबट्रॅक्ट करा आन्सर काय आलंय 600 इझी. त्याच्यानंतर 1 पासून 2000 पर्यंतच्या किती नंबर्स आहेत की जे डिव्हिजिबल बाय 11 11 ने डिवाइड करा त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर पण तुम्हाला 1 पासून नाही पाहिजे 1000 पासून पाहिजे तर मग 1 पासून 1000 पर्यंतचे मायनस करा तितके नंबर्स 1000 डिवायडेड बाय 11 जे डिव्हिजिबल बाय 11 असतील तर मग 20 11 ने डिवाइड करा 11 2 जा 22 खाली किती उरले 6 11 5 जा 55 5 उरलेत 11 4 जा 254 मायनस 1000 ला 11 ने डिवाइड करा 11 9 जा आणि 11 0 जा तुम्हाला इंटिग्रल पार्ट घ्यायचा आहे ग्रेटेस्ट इंटिजर म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर करा ह्याचा आन्सर येईल 164 येतंय का आन्सर एवढे एपीन हे करा ते करा त्याच्यापेक्षा ह्याने पण येतंय आन्सर ओके दॅट इज टॉट इन नंबर थिअरी बीएससी मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत ओके 33 ने जर म्हणजे 33 ने डिव्हिजिबल असणारे नंबर काढताय तुम्ही तर 2800 पर्यंतचे 1 पासून 2800 पर्यंतचे 1 पासून n पर्यंतचे डिव्हिजिबल मायनस 1000 पर्यंतचे सबट्रॅक्ट करा 11 नाही 33 ने 33 ने डिव्हिजिबल असणारे 33 ने डिव्हिजिबल असणारे
मग 33 ने डिवाइड करा, 33 ने कितीला मल्टिप्लाय करा, 8 ला, 8 ला मल्टिप्लाय करा, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि 2 तर 8 येईल, बरोबर. आता उरतील किती खाली, 16, 160, 160 पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 33 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय केलं तर 165 होते, 4 ने मल्टिप्लाय म्हणजे 84, 84 मायनस 33 ने डिवाइड करा 1000 ला. अरे कळते काय चाललंय ते, 33 ने डिवाइड करा 3, तर हे किती येत आहे, 0 पण येणार ना, 33 3 जा 99 आणि मायनसचा 1 म्हणजे 1 उरणार आहे 0 आणि त्याच्यासाठी आपल्याला 0 घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, तर 54. आता ह्याच्यात हे ऍड करा आणि ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करा, आन्सर सेम येणार आहे 700. समजतंय का, हा फॉर्म्युला आहे बेसिक फॉर्म्युला. आता आपली ट्रिग्नोमेट्री पाहू आपण, हे प्रूव्ह करायचं होतं ना आपल्याला. प्रूव्ह दॅट 2 कोसेक 2x, 2 कोसेक 2x किती वेळ झालाय, 1 तास 21 मिनिटं झालेत फक्त, 1 तास 21 मिनिटं, 1 hour 21 minutes, 20 मिनिट ह्याच्या डिस्कशन मध्ये गेले असते. चला, प्रूव्ह दॅट 2 कोसेक 2x प्लस कोसेक x इक्वल टू असं काहीतरी. ठीक आहे, LHS कन्सिडर करू आपण, LHS कन्सिडर करू, साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू, मग बाकीच्या गोष्टी आपोआप येतील. 2 कोसेक 2x ला, कोसेक 2x ला 1 अपॉन साइन 2x लिहू शकतो, तर 2 अपॉन साइन 2x लिहिलं. असं कसं, अरे 2 इंटू कोसेक 2x, तर कोसेक 2x ला डिनॉमिनेटरला आणा, साइन x बनेल, प्लस कोसेक x ला 1 अपॉन साइन x. एकदम इझी आहे, साइन 2x ला तुम्ही काय करा, 2 साइन x कॉस x लिहा, 2 साइन x कॉस x लिहा आणि ह्याला 1 अपॉन साइन x लिहा. बरं, तुम्हाला खाली डिनॉमिनेटरला सेक कॉस एक्स असला पाहिजे, म्हणजे वर जाऊन तो सेक एक्स बनणार आहे. 2 ला 2 कॅन्सल, समोर लक्ष असलं पाहिजे. 1 डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 1 अपॉन साइन एक्स. मी 1 अपॉन साइन एक्स ला दोघांमधून कॉमन काढतो, 1 अपॉन साइन एक्स ला, पण मला साइन एक्स नकोय. बर, पण करू काहीतरी, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर 1 बाय साइन एक्स ला कॉमन घेतलंय, कॉस एक्स इथं आहे, प्लसचा 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 बाय साइन एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स. 1 प्लस कॉस एक्स ला डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट करून काय लिहू शकता, तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो तुमच्या डबल अँगल फॉर्म्युल्याची. कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 अँड 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. असे जर दोन फॉर्म्युले, तर ह्यांचं एक्सटेन्शन काय लिहू शकतो, त्या 1 ला इकडे पाठवला तर 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा, आणि ह्या कॉस टू थीटाला इकडं आणि 2 साइन स्क्वेअर थीटाला इकडे बोलवलं तर 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. अरे जमतंय का, फॉर्म्युलांची छेडछाड. बस, प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन असेच करायचे तुम्हाला. आता 1 प्लस कॉस एक्स आहे, तर त्याला हाफ अँगल दिसतोय ना, आपल्याला प्रूव्ह करायचा हाफ अँगल, ऑप्शन मध्ये हाफ अँगल दिसतोय, म्हणजे डबल अँगल किंवा सबमल्टिपल अँगल फॉर्म्युले यूज करायला लागणार तुम्हाला. तर 1 प्लस कॉस डब्बा जर असता, 1 प्लस कॉस डब्बा जर असता इथं, तर मी त्याला लिहिलं असतं 2 कॉस स्क्वेअर डब्बा बाय 2, अँगलचा हाफ होतोय, म्हणजे 1 प्लस कॉस एक्स ला काय लिहायला पाहिजे, 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, हा 1 बाय साइन एक्स ऍज इट इज आहे, आणि इंटू हा वाला 1 प्लस कॉस एक्स, त्याला 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय, आणि हा जो आहे तो कॉस एक्स. बरं, कॉस एक्स ला कॉस एक्सच ठेवायचा आहे, कारण मला सेक एक्स ला आणायचा आहे वर न्यूमरेटरला, सेक एक्स माझा बनला पाहिजे इथं, कॉस एक्स डिनॉमिनेटरला त्याला काही हात नाही लावायचा तुम्हाला. आता साइन एक्स ला डबल अँगल फॉर्म्युला जर लावला, तर साइन 2 थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा असतो, साइन डब्बा साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. तर साइन डब्बा फक्त असता, तर डब्बाचा हाफ झाला असता,
2 साइन डबा बाय 2 कॉस डबा बाय 2. म्हणजे ह्या साइन एक्स ला कसं लिहिणार? 1/2 साइन एक्स बाय 2 cos of x by 2 into 2 cos square x by 2 divided by cos x divided by cos x. आता पहा 2 ला 2 कॅन्सल. आता ह्या 2 ला हा 2 नका कॅन्सल करू. तो इथे अँगल्स आहेत ते. समजतंय ना? ओके. एका cos x by 2 ला एक cos x by 2 कॅन्सल. आता हे असं दिसतंय की 1 cos x जो sec x आहे तुम्हाला आणायचा आहे आणि इथं cos x by 2 upon sin of x by 2. 1 by cos x is sec x and cos x by 2 upon sin x by 2 will be cot of x by 2. This is what we have to prove. इतकं इझी आहे. ठीक आहे. आता प्रूव्ह दॅट वाला हा एक क्वेश्चन. एकदम एलसीएम वगैरे असं तसं काहीतरी केलं की येऊन जाते, काही अवघड नाही. इझीच प्रूफ आहे. प्रत्येक क्वेश्चनचं नाही घ्यायला पाहिजे मी. ह्या cos 3 थीटाला काय लिहा? 4 cos क्यूब थीटा. अरे एकदम फिंगर टिप्स वर असले पाहिजे. -3 cos. ह्या sin 3 थीटाला काय लिहा? 3 sin थीटा प्लस नाही -4 sin क्यूब थीटा. बस साइन कॉस मध्ये गोष्टी कन्वर्ट झाल्यात. क्रॉस मल्टिप्लिकेशन. तुमचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लावा इथं. एलएचएस काय दिसणार आता आपल्याला? एलएचएस आता आपली अशी दिसणार. कॉस क्यूब थीटा मायनसचा 4 cos क्यूब थीटा मायनसचा 3 cos थीटा डिवायडेड बाय cos थीटा आणि इथं प्लसचा साइन क्यूब थीटा प्लस 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा डिवायडेड बाय sin थीटा. बर, आता गोष्टी जरा व्यवस्थित दिसतायत आपल्याला. इक्वल टू हा कॉस क्यूब थीटा आणि मायनसचा 4 cos क्यूब थीटा म्हणजे मायनसचा आणि हा मायनस मायनस प्लस होऊन तो पुढे लिहितो मी 3 cos थीटा मायनसचा 3 cos क्यूब थीटा डिवायडेड बाय कॉस. मग क्रॉस मल्टिप्लिकेशनची गरज जाणवत नाही कारण एक 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 कॉस कॉमन काढून कॅन्सलेशन करून आपण जाऊ शकतो पुढे. ओके. प्लसचा साइन क्यूब थीटा आणि हा मायनसचा 4 साइन क्यूब थीटा म्हणजे मायनसचा 3 साइन क्यूब थीटा 1 मायनस 4 मायनसचा 3 आणि 3 साइन थीटा स्टार्टिंग 3 साइन थीटा मायनस 3 साइन क्यूब थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. बरोबर. आता कॉस कॉमन घ्या, एक कॉस कॉमन घ्या, एक साइन कॉमन घ्या. तर 3 ला पण कॉमन घ्यायचा. 3 cos थीटाला कॉमन घ्या. 3 cos थीटाला कॉमन घ्याल तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा आणि इथं 3 sin थीटाला कॉमन घ्या. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. एक साइन थीटाला एक साइन थीटा कॅन्सल, एक कॉस थीटाला एक कॉस थीटा कॅन्सल. दोघांमधून 3 ला कॉमन न्यूमरेटर मधून आणि इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा प्लसचं साइन आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. बर 1 प्लस 1 2 मायनसची साइन ह्या दोघांमधून कॉमन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि 3 बाहेर आहे तर 3 इंटू 2 मायनस 1 दॅट इज 3 इंटू 1 दॅट इज 3. ओके, इझी. नेक्स्ट. Prove that tan 5a plus tan 3a divided by tan 5a minus tan 3a equal to cos square a into cos of 4a. Cos of 4a. Cos of 4a म्हणजे cos square of 2a minus sin square of 2a चं जनरेशन झालं असेल त्याचा डबल. 4a म्हणजे काय 2 into 2a. आणि फॉर्म्युले फिंगर टिप्स वर आहेत आपल्या. आता स्टार्ट करूयात. एलएचएस ने एलएचएस पहा tan 5a plus
tan 3a divided by tan 5a minus tan of 3a. पहा काय करावं लागणार, साइन कॉस मध्ये कन्वर्जन, येस, आणि कंपाऊंड अँगल फॉर्म्युले जनरेशन. साइन कॉस मध्ये कन्वर्जन करा, साइन बाय 5a अपॉन कॉस बाय 5a प्लस साइन बाय 3a डिवाइडेड बाय कॉस ऑफ 3a. इथं साइन ऑफ 5a डिवाइडेड बाय कॉस ऑफ 5a माइनस साइन ऑफ 3a डिवाइडेड बाय कॉस ऑफ 3a. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येईल आता, येईल साइन 5a, डिनॉमिनेटर दोघांचा सेम येणार आहे, कॅन्सल होणार आहे, हे माहिती आहे मला. साइन 5a इंटू, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साइन 3a डिवाइडेड बाय साइन 5a इंटू कॉस 3a माइनस कॉस 5a इंटू साइन 3a. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी वाले फॉर्म्युले अप्लाई करा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी साइन ऑफ काय येईल, साइन ऑफ 5a प्लस 3a. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला ह्याला ए सारखं ट्रीट करा, ह्याला बी सारखं ट्रीट करा, किंवा एक्स वाय, साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय विल बी साइन ऑफ एक्स प्लस वाय, आणि खाली साइन एक्स कॉस वाय माइनस कॉस एक्स साइन वाय विल बी साइन ऑफ एक्स माइनस वाय. तर साइन ऑफ 5a माइनस साइन ऑफ 5a प्लस 3a विल बी साइन ऑफ 8a डिवाइडेड बाय साइन ऑफ 2a. बरं, आपल्याला हे असं नाही पाहिजे. बरं, हा आपण प्रूव्ह पण केला होता ह्याच्या इक्वल, मला वाटतं मागच्या एक्सरसाइज मध्ये, साइन 8a डिवाइडेड बाय साइन 2a. पण इथून मला कॉस 4a पाहिजे. साइन ऑफ 8a पासून कॉस 4a पाहिजे, तर ह्याला 2 इंटू 4a लिहा आणि डबल अँगल फॉर्म्युला यूज करा. डबल अँगल फॉर्म्युला यूज करा. हा, 2 इंटू 4a, तर 2 साइन 2 थीटा सारखा बनला, 2 साइन 4a इंटू कॉस ऑफ 4a डिवाइडेड बाय साइन 2a. कॉस 4a चं जनरेशन झालं, पण खुश झालो, पण मग हे एक्स्ट्रा आलंय ना काहीतरी, तर पुन्हा खाली 2a वर 4a ला 2 इंटू 2a लिहा, आणि साइन 2 थीटाचा फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करा. 2 इंटू साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आपण अप्लाय करतोय, समोर लक्ष, 2 साइन 2a कॉस 2a इंटू कॉस 4a डिवाइडेड बाय साइन 2a. साइन 2a ला साइन 2a कॅन्सल, 2 इंटू 2 4, 2 इंटू 2 4, 4 इंटू कॉस 2a, कॉस 2a इंटू कॉस 4a, प्रिंटिंग मिस्टेक असेल, ओके, कॉस 2a इंटू कॉस, दॅट्स इट. इझी आहे का? हा क्वेश्चन कॉम्प्लेक्स नंबर समजेल त्यावेळी, आयोटाची कॉन्सेप्ट समजेल त्यावेळी करणार तुम्हाला. हे पण इझीच आहे. पुढच्या वेळी इथून पुढे सुरुवात करू आपण, आणि ट्रिग्नोमेट्रीचे ट्राय करू की सगळे क्वेश्चन पण सॉल्व्ह करू. ट्रिग्नोमेट्री कळाली तर लिमिट्स, कंटिन्युटी, डिफरन्शिएशन किंवा डिफरन्शिएबिलिटी हेच करणार. ओके, दॅट्स इट.